नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही मजेत ना. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आम्ही आता गावाला चाललेलो आहे. निखिल दादा मीच चाललो आहे, बाकी सगळे पुढे गेलेले आहेत. सो आता मी आता गाडी मित्राची इथं लावेन आणि तो मला पिकअप करायला येतोय. आणि आता थोडीशी खरेदी पण करायची, फुलं वगैरे घ्यायची, तो त्याच्या थोडंसं डेकोरेशनसाठी खरेदी करायची. सो ब्लॉग शेअर पण बघा आणि बाकी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला सगळे लग्नाचे बघायला भेटतील. सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आता आम्ही फ्लावर मार्केटला पोचलो आहे. आता फुलांच्या मार्केटला फुलं घेणार आता सगळी डेकोरेशनची. तर सगळं गाडी तर तुम्ही बघू शकता, सगळी फुले बघू कुठे तर ॲडजस्ट करूच आम्ही ते वस्तू. तुम्हाला फुलं पण दाखवतो. फुलं सगळे झाले घेऊन आता आपली सगळी फुलं घेतलेली आहेत. तर आता बसवायचं कसं ते माहीत नाही, खूप भरलेलं आहे सगळे, जागाच नाही आहे. बघू आता कसं ॲडजस्ट करायला लागणार आहे. बसवतो कसं तरी. मागे सगळं बसले, आता सगळे फुलं वगैरे सगळे बसलेत, पण आता सगळं फुल झालं आहे. मागचं तुमची जागा कुठंच नाही राहिलेली. फक्त आम्हाला आता कुठे पोलिसांनी अडवलं नाही पाहिजे आम्हाला, कारण की गाडी आम्ही डायरेक्ट बनवून टाकली. अजून आमच्या गाडीत दोघं जण होते, पण भाऊ दोघं होते आमची, वेदांत आणि प्रतीक. पण गाडीत जागा नसल्याबद्दल आम्ही काल गाडीत बसने पाठवले दोघांना. टपाव बसायला लागला असता नाही, टपाव बसायला लागलाच नाही तिथं दोघांना. पण जागा थोडी पण नाही. आम्ही चौकाला नव्हतो पहिल्यांदा, पण काल आम्ही मटेरियल बघितलं एवढंच असतं की मग त्या दोघांना म्हटलं तुम्ही पुढं बसने जावा, आम्ही दोघं मागून येतो. कारण की माझं पण ऑफिस होतं, जाऊ शकतो नसतो. त्या दोघांना पुढे पाठवले. घरी पोचलेलो आहे मी आता, फायनली घरी पोचलो आहे. आता जस्ट पेंटिंग केलेलं आहे घराचं नवीन, छान दिसतं आता घर. झाडाच्या जुन्या फांद्या काढायचं चालले ते. या देव का हम लोग है कष्टाची काम आहे. त्या आधी तर लग्नाची साफसफाई चाललेली आहे, क्लिनिंग चाललेली आहे. खराब फांद्या आम्ही काढतोय. काय लागतं थांबा हे देतो. चला जेवायला. आम्ही काम करतोय. चिकन मटन केलं आहे की नाही? आज मस्तपैकी चिकन आणि मटन आहे. मस्तपैकी खाऊन कामाला लागूया. काम केलं की भूक लागतं. काम करतो थोडंसं, मग चिकन मटन मग काढतो थोडं. मंडप लावायची पण कामं चालली. अरे जे चल जेवायला. काय लागले तुला? काय लागले? पोट काय लागले तुझं? तुफान. हे बघा 9 वाजता आमचं चिकन खातोय. उद्यापासून त्याला चिकन खायचं नाही म्हणतो, आत्ता खाऊन घेतोय. वहिनीनं सरप्राईज द्यायची तयारी चालली. 9 वाजता बाबतीत उत्सुकता आहे. वहिनीनं सरप्राईज द्यायचं चाललेलं आहे तयारी. आता जाणार आहे वहिनीची तर सरप्राईज देण्यासाठी. बघतोय का ना, पण त्याला तायडी नसते. तायडी तुझा डान्स नाही तर निखिला नसणार आहे आपला. समजतंय तुला? काय समजतं का? समजतं का? असं नाही नाचायचे. दाखव ना अजून, चल नाचतीस. पदर किती आमची बघा लगेच आजी. फुलांचं सगळं आजीनं पसरून ठेवले. मी व्हाईट कलरचा शूज घालणार आहे. ते आता फुलं आणले उद्याच्या डेकोरेशनसाठी. पाण्याने सुटलेलं फुल असते ते खराब होण्यात आजीने सगळी पसरून ठेवली. हा का? चल बसले आहेत फोनवर बघायला बसलेले आहेत फोनवर. काय वाटतं दाजी? आणि आमचे एकांश भाऊ झोपलेले आहेत, त्यामुळे शांतता थोडीशी.
आले वेदांश वेदांचा तुमचा डान्स करून दाखव एक. हो ह्याचा डान्स येतो ह्याचा डान्स येतो. तुझा डान्स कुठला आहे? हा? कोणाची कॉपी करायची नाही. बायकोला सरप्राईज देणार निघाला की चेक आलाय. खुश आहे. अहो कपडे बघू नका प्रेम बघावं त्याचं प्रेम. कपडे बघू नका प्रेम बघावं प्रेम. प्रेम प्रेम दिसत नाही मनात त्याचं प्रेम आहे ना दीदी. द्या पारोशी दीदी आमची प्रॅक्टिस. प्रतीक प्रतीक सरको सरको पुढे की समोर डबल लाजला एकाच लाजते बोल नो बोल वय वहिनी दोन शब्द नाही 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 असलं असते नवऱ्यासाठी नवऱ्यासाठी तुमच्या आणि आम्ही केलं ते तुम्ही करतच नव्हता आम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये पण आला असेल. कसं वाटलं विचार काय विचार काय नाही. हा आवडलं काय बहिणी छान वाटलं खूप छान वाटलं. दादाचा डान्स कसा वाटला? ते कसा कसं नाचत दादा आमचा एकदा होत का परत त्याचा एकट्याचा करणार काय प्रॉब्लेम एकटा करत असं नाणार काय नाही पण जाणार आवाज ऐकूनच मला हे झालं 2 मिनिटं बाईकवर. स्नेहल खाली असं बोलले ना. आवाज ओळखला तुम्ही ऐकलं आवाज ओळखला तुम्ही नाही हे बोलले आवाज अरे दिल कधी कनेक्शन कसं नाही घेत आहे स्नेहल खाली बोलले ते वहिनीचे गाण तत्पर आहेत नवऱ्याच्या आवाज लगेच शब्दाने जर वापरते ना मराठी शब्द मला बद्दल मला मोजूड ह्यांच्याकडून शिकते बनवायला. लिंबू पाण्याला पण हे म्हणते मी मोजूड तेच म्हटलेत की त्याच्यात काय नसतंच एक्स्ट्रा तेवढंच असतं. पडू दे मॅचिंग डायरेक्ट पुण्याला मामीला द्यायचं मामीला द्यायचंय का मामीला दे. मामी आहे मामी घे बाबा तू नाही तो चालेल इकडं तो चालेल ते पण दे ना बरा द्या मामीला मामीला त्याला पाहिजे तो नाही देणार. हॅलो 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 आणि पुढे बघ हॅलो काय येत नाही सुपारीत बोट बाबा ये आण मला माझे पाठ झाले सगळे मी बोलते तुम त्यांचा नाच तुम्ही करा चुकला नाही पाहिजे खाली असं तुम्ही ऍक्शन करा. तुम्ही पुढे थांबा ते नसतं का आपल्या स्कूलमध्ये लहान पोरांसाठी पुढं पुढे असं वैरी एक बॉक्स करू आपण तयार बॉक्स मध्ये वहिनी उभं करू. आता बसवायचा होता सोपं पण आम्ही आलो
आम्ही आलो आणि यासाठी सोपा आहे. तुम्हाला वाटतं एक बघितलं की जमतंय. चल बाय वहिनी टाटा चलो बाय बाय चल एकांश वहिनी बाय. बाय बाय वहिनी बाय. हाय एकांश हाय एकांश मी चाललो आहे मामाकडे मामाच्या मामीकडे मामाच्या मामीकडे मामीला सरप्राईज द्यायला गेला होता मामा सरप्राईज देऊन आता निघालो आम्ही घरी हाय की नाही एकांश एकांश कंचू हे कंचू. मामा खुश झालेला आहे मामाला किती खुश आहे मामाच्या तोंडावर तेज आलेलं आहे मामाचा चेहरा ग्लो आलाय ग्लो खुश झालाय एकदम चेक करलाय मधून अंदर ही अंदर लड्डू फुटले उसके मागची दोन काय काय करतात सरप्राईज झालेला आहे का ते थकले डान्स करून चला दुसरा तू काय खातो जेवी जेवी करतो मी काय खातो जेवी जेवी करतोय एकाच? फटाक्याची पण. काय खातो तू काय खातो तू खोतो कोण कोण खोतो हे कशी ग तुझी अशी चप्पल तुटली एकांश एकांश चला पाणीपुरी खायला कोण कोण पाणीपुरी खाणार सगळी सगळं पाणीपुरी तू काय खाणार पाणीपुरी सगळी पाणीपुरी अरे ह्याचं टप्पू एकांश तू काय खाणार नाही का तुम्ही ह्याची टोपी राहिली यार पाणीपुरी खायला आले सगळे हे दीदी दादाला समजलं पाणीपुरी खायला आलं तर दादा त्याला खायची पाणीपुरी होती दुपारी म्हणलं तर पाणीपुरी खायची दादाला सोडून पाणीपुरी खाते एकाच पाणीपुरी खाणार तू पाणीपुरी खाणार तू पाणीपुरी खाणार पाणीपुरी खाणार पाणीपुरी खाणार कपडे कपडे माझ्या पोराला देव दाखवतो पाणीपुरी खायचं पाणीपुरी खायचं साहित्य आम्ही आता घेऊन आलेलो आहे सगळं ब्लॉग करायला काही वेळ भेटत नाही कामामुळं व्हिडिओ काढायला येत नाहीत ते घर बघा आता कसं सकाळी तुम्हाला दाखवलं होतं सकाळी एवढं काही काम झालं नव्हतं आता सगळं लायटिंग वगैरे झालेलं आहे मंडप पण टाकलेला आहे छान असा मंडप आम्ही समोरून दाखवतो तुम्हाला समोरून बघू शकता तुम्ही छान दिसतंय मस्त आहे मंडप पण टाकलाय खूप छान दिसते लायटिंग काय करतो दोघ अजून कोय हाय कर. हाय कर हाय शिजा हाय एकांश तू हाय कर हाय टाकले तू कर. एकांश दीदी कर. हाय. कशी करते? तू पण कर. इथं काय तिथं इथं बोलतोय, इथं. काय तिथं इथं कोय उई कसं बघते बघताय तेरे त्याला बघ की त्याने तिला घेतले तर त्याला मी तिच्याकडे जायचं. हा शिजा जेवलीस का तू नाही जेवली मम्मा जेवती एकटी ना तुला जेवाय नाही घेतलं मम्मा जेवती वय तू नाही घेतलं जेवायला मम्मा जेवती काय चाललंय तुमचं हा डान्स करत नाही काय नाही हे बाबा झोपले ते लग्नाची टाकलाय उघडी हे बघा कसं टाकलाय लग्नाची झोपलाय उठ अरे माझा डान्स शेवट आहे बाळा. शेवट काय अर्ध नाच चल नाचू घे 2 तू काय करणार अंडी घालणार का चल उठ किती गोंधळ करते बघा काय नुसता गोंधळ लावला एकाचा ना ताळमेळ ना काय नुसता टाइमपास चालण्याच्या नावाखाली नुसता दंगाना चाललाय काय कळलं एकाचा ताळमेळ नाही काय नाही नुसते म्हणजे एक इथं थांबतं एक तर थांबणं बोलतं ते बघा उडू चालले बघा काय कळत नाही वेदांचं तर काहीच कळत नाही बघा काय दोघांचं काय चाललंय दिदीचं वेगळंच चाललंय वैदूचं वेगळंच चाललंय अंकिताचं वेगळंच चाललंय हे बघा काय आमचं दादे बघा झोपला आणि हे बाबाचं वेगळंच चाललंय हे बघा मला ओढतंय मला ओढू देखो आम्हाला त्याचा डान्स कर रहा है देखो
माझ्या पोरात दळदळ होती या फळफट. ओके ब्रो मला एडिटिंग करायचं काम नाही. त्याच्या पूट के हंस रहे देखो देखो. न्यू सॉन्ग सगळं आणि चुकतंय ले ये आया लो में आया फुलांचं डेकोरेशन करायचं चाललं आहे. असं गाणं आहे आपला त्यामुळे आता सगळे डेकोरेशन करतात. रात्रीच्या 2 वाजले आहेत तर अजून सगळे थोडी फार तयारी अजून एवढे फुलं सगळे यांचे पाळ काय करायचे खूप वेळ जाणार आहे आता. आपले नीट काप चाकोनं कापायचे खूप वेळ जाणार आहे. नवरा देवाला पण बसवलाय करायला कामाला. मी हा ब्लॉग इथं एंड करतोय. हात खूपच कालवा चालला होता सो मला बाहेर यावं लागलं ब्लॉग एंड करण्यासाठी. आणि जे काही तुम्ही आता बघितलं जे गाण्याच्या डेकोरेशनची तयारी चालली होती ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडतील नेक्स्ट ब्लॉग न्यू ब्लॉगचे. आणि थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी.